आपला जो विषय होता तो होता देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर धैर्याचा आत्मा दिला आहे. आणि हा धैर्याचा आत्मा कशासाठी दिला आहे हे आपण काल जे आहेत 3 मुद्दे आपण शिकलो. आणि हा जो विषय आहे हा आपण दुसरी तिमोथी पहिला अध्याय आणि वचन 7 मधून काय करत आहोत, शिकत आहोत. मग काल आपण पहिला क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो बघितला की देवाची इच्छा निर्भयपणे पूर्ण करण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा जो आत्मा आहे तो दिलेला आहे. आणि कशा प्रकारे धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने पेत्राने आणि योहानाने देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण केली हे आपण प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि वचन 13 मधून काय केलं, बघितलं. पण धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने देवाची इच्छा पूर्ण करण्या अगोदर पेत्र हा खूप भित्रा व्यक्ती होता. पेत्र जो आहे हा खूप का होता, भित्रा होता. आणि त्याचा जो भित्रेपणा आहे तो आपल्याला मत्ते 26 अध्याय आणि 69 पासून तर 74 पर्यंत पाहायला भेटतं की कशा प्रकारे भयापोटी पेत्राने येशूला 3 वेळेस काय केलं, नाकारला. 3 वेळेस येशूला पेत्राने काय केलं, भित्रेपणामुळे नाकारलं. पण ज्या वेळेला पेत्राला निर्भयपणाचा जो आत्मा आहे किंवा धैर्याचा जो आत्मा आहे तो त्याला देण्यात आला. केव्हा देण्यात आला, ज्या वेळेला आपण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 14 पासून तर 40 पर्यंत वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की अकस्मात सोसाट्याचा मोठा जो काही नाद झाला आणि ज्या घरामध्ये ते बसलेले होते ना त्या सर्वांवरती पवित्र आत्मा जो आहे तो उतरून आला. ठीक आहे ना. तर ज्या वेळेला पेत्राला धैर्याचा आत्मा प्राप्त झाला तिथून पुढे तो कधीही घाबरला नाही. देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या अनुषंगातून तो अनेक गोष्टी ज्या आहेत तो करत गेलेला आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आढळून येतो. मग दुसरा मुद्दा आपण बघितला की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर धैर्याचा आत्मा दिलेला आहे. यातला जो दुसरा मुद्दा आहे तो आहे का दिलेला आहे देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा, तर सत्य सांगताना भीती न बाळगण्यासाठी देवाने आपल्याला काय केलेला आहे, हा धैर्याचा जो आत्मा आहे तो दिलेला आहे. आता अनेक वेळा आपण पाहतो की सत्य ज्या वेळेला सांगायची वेळ येते त्यावेळेला भीती जी आहे ती आपण बाळगत असतो. पण सत्य सांगताना भीती ही आपण मुळीच बाळगू नये यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा जो आत्मा आहे तो दिलेला आहे. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण इर्म्याचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 आपण वाचलो होतो. आणि इर्म्या म्हणतो की मी बाळ आहे. मी काय आहे, मी जे आहे ते मी बाळ आहे. त्यावेळेला इर्म्याला परमेश्वर म्हणतो की तू त्यांना भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. जे काही मी तुला आज्ञा देईन ते त्यांना काय कर, सांग. लक्ष द्या, इर्म्या देखील आपण पाहतो की एके काळी किंवा एका वेळेला तो भित्रेपणाच्या आपण पाहतो की तो भित्रेपणाच्या मध्ये होता. पण ज्या वेळेला परमेश्वर त्याला म्हणाला की त्यांना भिवू नको, जे काही मी तुला आज्ञा दिला त्यांना तू काय कर, निर्भीडपणे सांग. आपण पाहतो की इर्मयाने त्या ठिकाणी परमेश्वर देवाने जे काही सांगितलं ना ते करण्याकरता माघार न घेता धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने इर्म्या 20:9 मध्ये आपण पाहतो की त्या लोकांना सत्य जे आहे ते सांगितलं. हा मुद्दा काल आपण जे आहे शिकलो होतो. आणि मग नंतर तिसरा जो क्रमांकाचा मुद्दा आहे तो आपण बघितला काल की का देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिला आहे, तर परीक्षांमध्ये स्थिर राहण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा काय केला आहे, दिलेला आहे. मग हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 12 वाचलं होतं. आणि त्या 12 वचनाच्या अभागामध्ये असं लिहिलेलं आहे की जो मनुष्य परीक्षेत स्थिर राहतो तो आशीर्वादित आहे.
जो मनुष्य परीक्षेमध्ये काय असतो, स्थिर राहतो, तो आशीर्वादित आहे. आणि लक्ष द्या, आपण पाहतो की ज्या वेळेला परीक्षा आपल्यावरती येतात त्यावेळेला आपण सर्वात जास्त घाबरत असतो, सर्वात जास्त भीती ही आपल्याला त्यावेळेला वाटत असते. पण एक व्यक्ती आपण पाहतो की जो संकटामध्ये स्थिर होता, संकटांनी, परेशानींनी, परीक्षांनी मुळीच त्याच्या जीवनामध्ये भय जे आहे निर्माण केलं नव्हतं. आणि असा व्यक्ती हा पवित्र शास्त्रामध्ये योबाचं पुस्तक 1 अध्याय 21 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि वचन 21 आपण ज्यावेळेस वाचतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वरानं दिलं आणि परमेश्वरानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. म्हणजे विचार करा, हा जो योग आहे, योबाच्या जीवनामध्ये खूप काही होतं. तुम्ही जर त्याचा 1 अध्याय जर वाचला सुरुवातीचा, तर योब हा खूप श्रीमंत व्यक्ती होता. आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही होतं ना, ते सर्व काय झालं माहिती का, सर्व नाश पावला. इतक्या मोठ्या परीक्षेचा सामना त्याला करावा लागलेला असताना देखील तो त्या ठिकाणी घाबरला नाही, त्या ठिकाणी तो कचरला नाही. तो त्या परीक्षेमध्ये स्थिर उभा राहिला. त्या परीक्षेमध्ये जे आहे ना, तो स्थिर उभा राहिला. लक्ष द्या, धैर्याचा आत्मा आपल्याला दुःखामध्ये, तोट्यामध्ये आणि संकटातही काय करतो माहिती का, स्थिर उभं राहण्याची शक्ती देतो. धैर्याचा जो आत्मा आहे ना, तो आपल्याला दुःखामध्ये, तोट्यामध्ये, संकटामध्ये स्थिर उभं राहण्याची काय करतो, शक्ती देतो. ह्या 3 गोष्टी आपण काल संध्याकाळी काय केलं, त्या शिकलो होतं. आता मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 लिहा. शैतानाच्या प्रलोभनावर विजय मिळवण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिला आहे. मुद्दा क्रमांक 4 परत सांगतो, लिहून घ्या. शैतानाच्या प्रलोभनावर विजय मिळवण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. आणि बघा, आपण हा मुद्दा समजून घेण्यासाठी इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आपण काढू आणि 10 आणि 11 वचन आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी इफिसकराच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 10 आणि 11 वचनांना वाचण्यासाठी मला मदत करा. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने आपल्याला धैर्याचा जो आत्मा आहे तो का दिलेला आहे. ज्या वेळेला आपण इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आणि 10 ते 11 वचन वाचतो, तर ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की परमेश्वरामध्ये आणि त्याच्या सामर्थ्याच्या पराक्रमामध्ये आपण दिवसेंदिवस बळकट होत जावं किंवा दिवसेंदिवस आपण मजबूत होत जावं, यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा जो काही आत्मा आहे तो दिलेला आहे. आणि बघा, धैर्याचा आत्मा हा आपल्याला शैतानाच्या सर्व प्रलोभनावरती विजय जो आहे तो देत असतो. आणि त्याबरोबरच धैर्याचा आत्मा हा आपल्याला परमेश्वरामध्ये आणि त्याच्या सामर्थ्याच्या पराक्रमामध्ये तो मजबूत करत जातो. आणि पवित्र शास्त्र हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अतिशय हळूवारपणे वाचत चला. प्रत्येक वचन जे आहे ना, ते आपल्याला काय शिकवतं हे समजून घेण्याच्या उद्देशाने त्यावरती मनन करत चला. म्हणजे देवाचं वचन हे स्पष्टपणे समजण्याकरता आणि देवाविषयीच्या गोष्टींमध्ये आत्मिकरित्या आणखीन वाढण्याकरता आपल्याला मदत होईल. बघा, प्रभू येशूच्या जीवनाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो, मत्तेचं पुस्तक 4था अध्याय आणि 1 पासून तर 11 पर्यंत ज्यावेळेस आपण तो संपूर्ण वृत्तांत वाचतो, तर त्या ठिकाणी आपल्याला येशूला जे आहे ना, वाळवंटामध्ये सैतानाने ना येशूला त्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचा जो आत्मा आहे, कोणीतरी 4था अध्याय आणि वचन 1 वाचण्यासाठी मदत करा.
मत्ते 4:1. तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. व्हेरी गुड. आता वचन सांगत आहे की येशूला जे आहे ना, अरण्यामध्ये, रानामध्ये जे आहे ना, सैतानाने वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्रलोभनं आहे किंवा लालच आहे ते दिलेलं होतं. आणि कोणकोणत्या प्रकारचं लालच दिलं हे आपल्याला ह्या संपूर्ण मत्तयाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 1 ते 11 वचनामध्ये पाहायला भेटतं. शैतानाने येशूला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रलोभन आहे, जे काही लालच आहे ते दिलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, येशूने सैतानाच्या त्या प्रलोभनावरती धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने विजय जे आहे तो मिळवला होता. लक्षात द्या, येशू जो आहे ना, परमेश्वराच्या आपण पाहतो की सामर्थ्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये खूप बळकटरित्या मजबूत जे आहे ते वाढलेलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी सैतानाच्या प्रत्येक प्रलोभनाला हाणून पाडण्याकरता येशूने जे काही वचन आहे परमेश्वराचं, देवाचं जे काही वचन आहे ते त्याने वापरून सैतानाचं त्या ठिकाणी पराभूत जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. जर आपण वचन जर वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेला सैतानाला वचनातून जे आहे, परमेश्वराच्या वचनातून जे आहे ते उत्तर देत आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपल्या समोर प्रलोभन जे आहे ते येतात, सैतान आपल्या समोर प्रलोभन ठेवतो. सैतान हा आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लालच आहे ते ठेवतो. अशा वेळेला आपण त्याला, त्या मोहाला किंवा त्या प्रलोभनाला किंवा त्या लालचला आपण बळी पडू नये म्हणून आपल्याला देवाची जी काही वचनं आहेत ती माहिती असणं फार गरजेचं आहे. किंवा देवाच्या त्या पराक्रमाच्या सामर्थ्यामध्ये आपण आपल्या स्वतःला बळकट करणं फार गरजेचं आहे. का? कारण सैतान हा अतिशय धूर्ततेने आपल्याकडे येतो आणि आपल्याला देवाच्या उद्देशापासून बहकवून त्याला आवडेल त्या गोष्टी करण्याकरता तो प्रवृत्त करत असतो, अशा प्रकारच्या प्रलोभनाच्या साहाय्याने. पण जर देवाचं वचन जर आपल्याला माहिती असेल, बघा येशूला देवाचं वचन माहिती होतं आणि म्हणून येशू देवाच्या वचनाच्या साहाय्याने सैतानाचा त्या ठिकाणी सामना करत आहे. आणि देवाच्या वचनाच्या साहाय्याने सामना केला असल्या कारणामुळे सैतानाला त्या ठिकाणी येशूला पराभूत करता आलं. बघा वचन 4 कोणतरी वाचा, वचन 4 बघा काय म्हणते त्या ठिकाणी, वचन 4. परंतु त्याने असे उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे बघा, लिहिले आहे. व्हेरी गुड. येशू ह्या ठिकाणी म्हणत आहे सैतानाला की माणूस केवळ भाकरीने जगेल असं नाही, तर देवाच्या मुखातून निघणारा जो प्रत्येक शब्द आहे त्याच्यामध्ये देखील सामर्थ्य आहे माणसाला जिवंत ठेवण्याचं. सैतानाला वाटलं की येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केलेले आहे आणि आता त्याची जी कमजोरी आहे, त्याला भूक लागली. बघा वचन स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, बघा कोणीतरी दुसरं वचन वाचत ताई, मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. यस, 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी राहिल्यानंतर येशूला भूक लागली. येशूची कमजोरी काय माहिती का ठिकाणी, सैतानाला वाटलं की येशूची कमजोरी भूक आहे आणि म्हणून त्या कमजोरीचा फायदा घेऊन शैतान त्याच्याकडे आला आणि शैतानाने त्याला जे काही प्रलोभन आहे भाकरीविषयीचं ते दिलं. पण तुम्हाला माहिती का, शैतानाच्या प्रलोभनाचा असर हा येशूवर मुळीच झाला नाही. का नाही झाला? कारण येशू हा देवाच्या पराक्रमाच्या सामर्थ्याच्या गोष्टींमध्ये मजबूतरित्या वाढलेला होता. आपल्याला देखील ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. येशूने स्पष्टपणे शैतानाला उत्तर दिलं की मनुष्य हा केवळ भाकरीनेच जगेल असं नाही, तर देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक जो शब्द आहे त्याच्याने देखील जगू शकतो. बघा वचन 7 मध्ये येशू काय म्हणत आहे, अजून वचन 7. येशूने त्याला म्हटले,
आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. व्हेरी गुड. शैतान हा येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने येशूला आपण पाहतो की प्रलोभनामध्ये टाकत आहे. पण येशूने त्या ठिकाणी सैतानाची जी काही मनसा आहे ती ओळखली आणि येशूने सैतानाला परमेश्वर देवाच्या वचनातून जे आहे ते उत्तर दिलं. आणि उत्तर काय होतं माहिती का? तुझा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नको. हा जो विषय आहे हा खूप मोठा आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. येणाऱ्या दिवसांमध्ये हा विषय आपण शिकणार आहोत. लक्ष द्या. त्यानंतर आपण पाहतो वचन 10 मध्ये, वचन 10 वाचा. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे शैताना, निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. व्हेरी गुड. कारण असा शास्त्रलेख आहे की तुझा देव परमेश्वर ह्याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर. आता लक्ष द्या. आपण पाहतो की ह्या ठिकाणी सैतानाच्या प्रलोभनावरती विजय मिळवण्यासाठी येशूने देवाच्या वचनाचा उपयोग केला. याचा अर्थ हा आहे की येशू देवाच्या वचनामध्ये अतिशय स्वतःला मजबूत जे आहे करून चुकलेला होता. आणि म्हणून सैतानाच्या प्रलोभनावरती त्याला त्या ठिकाणी विजय मिळवता आला किंवा मात करता आली. सैतानाच्या प्रलोभनावरती येशूला मात जी आहे ती करता आली. आणि लक्ष द्या, देवाचं वचन सांगते की देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा ह्याच गोष्टींसाठी दिलेला आहे की आपण सैतानाच्या प्रलोभनावरती मात करावी. सैतान जे काही लालच आपल्याला देतो त्याच्यावरती आपण मात करावी. यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा जो आत्मा आहे ना तो दिलेला आहे. येशूमध्ये धैर्याचा आत्मा होता आणि ह्या आत्म्याच्या साहाय्याने येशूने सैतानाचा सामना केला आणि त्याचं संपूर्ण आपण पाहतो की प्रलोभनाला त्या ठिकाणी काय केलं, त्याने पूर्णपणे नाचता नाबूद केलं. त्याच्यावर त्याने विजय मिळवला. देवाची इच्छा आहे की आपण अशा प्रकारे धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने जे आहे ना सर्व प्रकारच्या सैतानाच्या प्रलोभनाला उधळून लावावं. का? कारण धैर्याचा आत्मा आपल्याला प्रलोभनाच्या वेळी देवाचं वचन वापरून विजय मिळवून घ्यायला मदत करत असतो. आपल्याला ह्या गोष्टी अशा प्रकारे करणं फार गरजेचं आहे. 5वा मुद्दा क्रमांक 5 लिहा. धैर्याचा आत्मा देवाने आपल्याला का दिलेला आहे त्यातला मुद्दा क्रमांक 5 लिहा. इतरांना उभं करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. इतरांना उभं करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. बघा वचन काय सांगत आहे. 1 तेसलोनिके 5वा अध्याय आणि वचन 11 वाचण्यासाठी मदत करा. 1 तेसलोनिके 5वा अध्याय आणि वचन 11 काय म्हणत आहे. पहिले तेसलोनिके 5वा अध्याय आणि वचन 11. मग तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा, असेच तुम्ही करत राहा. व्हेरी गुड. बघा धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने आपल्याला कोणत्या गोष्टी करण्यासाठी देव सांगत आहे. धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने आपण इतरांना उभं केलं पाहिजे. धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने आपण नेहमी इतरांना प्रोत्साहन जे आहे ते दिलं पाहिजे. कारण ह्या ठिकाणी वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की आपण एकमेकांचे सांत्वन जे आहे ते केलं पाहिजे. एकमेकांना आपण उभं जे आहे ते केलं पाहिजे. लक्ष द्या, लोकांना सांत्वनाची गरज केव्हा आहे? ज्या वेळेला ते कोणत्या तरी अशा अनपेक्षितरित्या दुःखाचा सामना करत असतात त्यावेळेला लोकांना सांत्वनाची गरज आहे. आणि अशा वेळेला आपण त्या लोकांबरोबर उभं राहणं फार गरजेचं आहे धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने.
कारण देवाचं वचन सांगतं की आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्यांबरोबर दुःख करा. आनंदामध्ये देखील लोकांना आपली गरज आहे आणि दुःखामध्ये देखील लोकांना आपली गरज आहे. आपण पाहतो की येशू हा योहानाचं पुस्तक ज्यावेळेला आपण वाचतो, योहानाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण येतो, तर त्या ठिकाणी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की येशू हा आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद जे आहे ते करू लागला. दुसरा अध्याय जेव्हा आपण पाहतो, योहानाचं पुस्तक दुसरा अध्याय, त्या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की येशूला एका लग्नाचं आमंत्रण जे आहे ते देण्यात आलं होतं. बघा दुसरं वचन काय सांगत आहे, दुसरा अध्याय दुसरं वचन. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचं काय होतं, आमंत्रण होतं. म्हणजे येशूने आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद केला, पण येशूने दुःख करणाऱ्यांबरोबर दुःख पण केलं. बघा योहानाचं पुस्तक 11 अध्याय आणि वचन 35 काय म्हणते पहा. थँक्यू पवित्र आत्मा. येशू रडला. येशू रडला. आता हा जो प्रसंग आहे ना येशू रडण्या संदर्भाचा, हा लाजराच्या मृत्यू संदर्भाचा आहे. ह्या परिवारातील लोकांबरोबर येशूचे खूप चांगले संबंध होते. बेथानी येथील हा जो परिवार आहे ना, येशूचे खूप चांगले संबंध होते या लोकांबरोबर. ज्या वेळेला येशूला हे कळालं की लाजर मेला आहे, त्यावेळेला येशू त्या ठिकाणी त्या दुःखामध्ये रडत आहे. म्हणजे येशू त्या दुःखामध्ये त्यांच्या बरोबर दुःख करत आहे. देवाचे लेकरं या नात्याने आपण ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचे आहे. आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. धैर्याचा आत्मा देवाने आपल्याला का दिलेला आहे, यासाठीच की आपण लोकांचं सांत्वन करावं. देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा का दिलेला आहे, यासाठीच की आपण लोकांची उन्नती करावी, लोकांना प्रोत्साहन द्यावं. बघा पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये बर्नबासने पौलावर विश्वास ठेवून त्याला प्रेषितांमध्ये जे आहे ना ओळख करून जे दिली होती. वचन जेव्हा आपण वाचतो ना, प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय आपण यावेळेला काढूया. प्रेषित 9 अध्याय आपण काढू आणि 26 ते 27 वचन आपण वाचूया आणि पहा त्या ठिकाणी कशा प्रकारे बर्नबासने पौलावर विश्वास ठेवला आणि त्याला प्रेषितांमध्ये जे आहे ना ओळख करून दिली. ओळख करून देणं म्हणजे काय माहिती का, प्रोत्साहन देणं, उभं करणं, रिप्रेझेंट करणं. बघा काय म्हणतात ठिकाणी वचन काय सांगत आहे. मग तो यरूशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. व्हेरी गुड. आता बघा बर्नबास जो आहे ना, बर्नबास पौलाची जी काही ओळख आहे ती प्रेषितांना करून देत आहे. आता प्रेषित जे आहे ना, वचन स्पष्टपणे सांगते या ठिकाणी की प्रेषित हे त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास जे आहे ते ठेवत नव्हते, कारण त्याचं जे जीवन आहे ना, वचन स्पष्टपणे सांगतं. ज्या वेळेला आपण 9 अध्याय वाचतो त्या ठिकाणी पौलाचं जीवन कसं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. पौलाला सर्वजण घाबरत होते. का? कारण पौल हा मंडळीचा छळ करणारा व्यक्ती होता. पौल हा देवाच्या लोकांना त्रास देणारा व्यक्ती होता. वचन सांगत आहे अतिशय स्पष्टपणे वचन 28 मध्ये, त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्यांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे. माफ करा, मी दुसरं वचन वाचतो. ओके, वचन सांगत आहे 27 वचन असं म्हणत आहे, तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचं दर्शन कसं झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिश्कात त्याने धैर्याने भाषण कसे केले, हे सर्व त्यांना सांगितले. ह्या ठिकाणी आपण पाहतो की बर्नबास जो आहे ना, बर्नबास पौलाला
त्या ठिकाणी त्या प्रेषितांमध्ये काय करते माहिती का, उभं करत आहे. पाऊलाला त्या ठिकाणी आपण पाहतो की बर्नबास प्रोत्साहित करत आहे, त्याची ओळख करून देते की त्याला कशा प्रकारे वाटेत दिमिश्कात जे आहे ना प्रभूचं काय झालं दर्शन. म्हणजे सांगत तात्पर्य काय आहे की आपण लोकांना उभं करणारं असलं पाहिजे, आपण लोकांना प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे. एवढंच नाही तर आपण ज्यावेळेला प्रेषणाचे कृत्य 15वा अध्याय आणि 37 ते 39 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी योहान मार्काला पुन्हा सेवा करण्यासाठी जे आहे ते उभं करत आहे. धैर्याचा आत्मा देव हा आपल्याला का देतो? कारण आपण ह्या धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने दुःख करणाऱ्या लोकांचं सांत्वन आपण करावं, दुःखामध्ये पडलेल्या लोकांना आपण उभं करावं. जे लोक ना काहीतरी करू इच्छितात त्या लोकांना आपण प्रोत्साहन द्यावं. यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. आणि धैर्याचा आत्मा आपल्याला इतरांना उभं करण्यासाठी व आधार देण्यासाठी तो आपल्याला प्रेरित करतो, तो आपल्याला उकसवतो. येशूच्या जीवनातून धैर्याचा आत्मा हा कार्य करत होता. आपल्या देखील जीवनातून धैर्याचा आत्मा हा ह्या दिवसांमध्ये कार्य करणारा असावा अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाला हे म्हणा की देवा मला इतरांना प्रोत्साहन देण्याकरता, मला इतरांना उभं करण्याकरता ह्या धैर्याच्या आत्म्याने भर, अशासाठी की मी तुझ्या इच्छेप्रमाणे ह्या दिवसांमध्ये जीवन जगा. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. आपला वेळ होत चालला आहे. मुद्दा क्रमांक 6 लिहा. देवाने आपल्याला भित्रेपणाचं नाही तर धैर्याचा आत्मा दिलेला आहे. यातला 6व्या क्रमांकाचा मुद्दा, देवाच्या वचनाचा निर्भय प्रचार करण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. मुद्दा क्रमांक 6 परत एकदा लिहा. देवाच्या वचनाचा निर्भीडपणे प्रचार करण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. लक्ष द्या, देवाचं जे वचन आहे ना त्याचा प्रचार प्रसार हा होणं फार गरजेचं आहे. तो होत असताना मुळीच घाबरू नये. कारण प्रेषणाचे पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 ज्यावेळेस आपण वाचतो ना, बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. प्रेषित 1 अध्याय आणि वचन 8 काय म्हणते पहा. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात सर्व यहूद्यात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. व्हेरी गुड. बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पवित्र आत्म्याचं दुसरं नाव धैर्याचा आत्मा देखील आहे. आणि वचन सांगितलं की जेव्हा तुमच्यावर धैर्याचा आत्मा येईल त्यावेळेला तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यावरती येईल ना त्यावेळेला तुम्हाला धैर्य जे आहे ते येईल, सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. का हे सामर्थ्य किंवा हे धैर्य किंवा हे धैर्याचा आत्मा का आपल्यावरती येतो, का देव तो आपल्याला देतो? कारण देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्या वचनाचा प्रचार प्रसार कुणालाही न घाबरता करावा, कुणालाही न घाबरता करावा. लक्ष द्या, यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. आणि धैर्याचा आत्मा हा शिष्यांमध्ये कार्य करत होता. वचन सांगतं की शिष्य जे आहेत ना, शिष्यांनी छळ असूनही देवाचं जे नाव आहे, येशूचं जे नाव आहे ते कुणालाही न भेटा त्याचा प्रचार प्रसार केला. ते घाबरले नाही येशूविषयी लोकांना सांगताना, ते घाबरले नाही देवाविषयी लोकांना सांगताना, नाही घाबरले. त्यांचा छळ झाला, त्यांनी तो छळ सहन केला, पण त्यांनी देवाचं वचन सांगण्याचे जो निश्चय केला होता ना तो त्यांनी पूर्ण केला. बघा वचन काय सांगितलं. प्रेषणाचे कृत्य 5वा अध्याय आणि 40 ते 42 पर्यंत पहा. काय ते प्रेषित 5वा अध्याय 40 ते 42 वचन. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी त्या प्रेषितास बोलून फटके मारविले आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यास सोडून दिले. हे तर आपण त्याच्या नामासाठी अवमानास योग्य ठरलो. यामुळे आनंदित होऊन धर्मसभेपुढे पुढून निघाले आणि येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकवता
व सुवार्थ गाजवित राहिले नाहीत. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे शिष्यांना जे आहे ना पकडण्यात आलं आणि त्यांनी येशू विषयी कुणालाही काही एक सांगू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांना फटके जे आहेत ते मारण्यात आले. बघा तुम्ही, हे काय सांगायचं माहिती का? येशू हा तारणारा आहे, येशू हा पापांची क्षमा करणारा आहे, येशू हा देव आहे. लक्ष द्या, येशू विषयी हे जे लोक आहे ना, लोकांना येशू विषयी हे जे शिष्य आहे ना, लोकांना सांगत असताना त्या ठिकाणी त्यांना छळाचा सामना जो आहे तो करावा लागला. छळाचा जो सामना आहे ना तो ह्या ठिकाणी शिष्यांना करावा लागला, परंतु त्यांनी येशूचं जे काही नाव आहे ते लोकांना सांगणं बंद केलं नाही. का नाही केलं? कारण त्यांच्यामध्ये धैर्याचा आत्मा होता. धैर्याच्या आत्म्याच्या साह्याने त्यांनी लोकांना देवाविषयी सांगितलं. त्यांचा छळ होत होता तरी ते घाबरले नाही. देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा का दिलेला आहे? यासाठीच की आपण देखील निर्भीडपणे देवाचं वचन लोकांना सांगावं. छळ देखील होत असेल तरी आपण लोकांना देवाबद्दल सांगत जावं आणि बोलत जावं. देवाबद्दल शिष्यांनी देवाविषयी लोकांना सांगणं थांबवलं नाही, ते सांगत गेले. लक्ष द्या, देवाने आपल्याला यासाठी धैर्याचा आत्मा काय केलेला आहे? दिलेला आहे. शेवटचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 7 लिहा. प्रेम आणि संयमाने जीवन जगण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. मुद्दा क्रमांक 7 लिहा. प्रेम आणि संयमाने जीवन जगण्यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. लक्षात घ्या, जीवन जगत असताना आपल्या ठाई प्रेम आणि संयम असणं फार गरजेचं आहे. याच्या साह्याने आपण ख्रिस्ती जीवनात वाटचाल केली पाहिजे. कारण देवाची अपेक्षा हीच आहे की आपण धैर्याच्या आत्म्याच्या साह्याने प्रेम आणि संयमाने ख्रिस्ती जीवनात वाटचाल करावी. बघा वचन काय सांगत आहे. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आपण काढू आणि त्याचं 22 ते 23 वचन आपण वाचणार आहोत आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रेम आणि संयमा संदर्भात लिहिलेलं ते पहा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. व्हेरी गुड. बघा काय म्हणते त्या ठिकाणी आत्म्याची फळ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. काय आहे आत्म्याची फळ? वचन सांगतं प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन. याच्या साह्याने आपल्याला जीवन जगता यावं यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा जो काही आत्मा आहे ना तो दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि धैर्याचा जो आत्मा आहे ना तो प्रेषणाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 60 वचनामध्ये असलेला तो जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये होता धैर्याचा आत्मा, त्याच्यामध्ये संयमचा आत्मा होता, त्याच्यामध्ये प्रेमाचा आत्मा त्याच्यामध्ये होता आणि त्या व्यक्तीचे नाव आहे स्टेफन. बघा तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, त्याची जी परिस्थिती बघा. कोणीतरी प्रेषणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 7 वाचायचं बघा. 60:60. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याच्याकडे मोजू नकोस, असे बोलून तो झोपी गेला. हा, तो काय बोलला, काय प्रार्थना काय केली त्याने या ठिकाणी? त्याची प्रार्थना पहा, हे प्रभू, हे जे मला दगड मारत आहे त्यांचा बदला घे. हे प्रभू, हे जे मला छळ करत आहे त्यांच्याकडे तू बघ. अशा प्रकारचं त्याची प्रार्थना आहे का? बघा वचन स्पष्टपणे सांगतो. ज्या वेळेला आपण मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आपण काढतो ना, तर मत्तेच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायात आपल्याला पाहायला भेटतं की आपण सूड उगवू नये. देवाचं सांगतं कोणतरी बघा वचन, कोणतरी मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि 38 वचन पहा. 38, 39.
डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. हो, दुष्टाला अडवू नका, त्याला जे काही करायचं त्याला करू द्या. आणि स्टेपना बरोबर ह्या ठिकाणी त्याच गोष्टी करण्यात आल्या ज्या मनामध्ये होत्या. वचन सांगतात की त्याला जे आहे अतिशय भयानक रित्या जे आहे ना, त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं. आणि तो मार खात असताना त्याच्या मनामध्ये कुठेही राग, द्वेष, मत्सर, तट, फूट, हेवा, बदला घेण्याची भावना, सूड घेण्याची भावना काहीच दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण पाहतो की संयम आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे लोक त्याला मारत आहेत त्या लोकांप्रती त्याच्या मनामध्ये प्रेम पण आहे. आणि त्या प्रेमात उठी धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने तो परमेश्वर देवाकडे प्रार्थना करते की हे देवा, हे प्रभू, हे जे पाप आहे ना, हे त्यांच्याकडं मोजू नको. असं बोलून तो मरून गेला. झोपी गेला म्हणजे मेला. कारण प्रभू येशू ख्रिस्त झोपे संदर्भाचा जो काही झोपे संदर्भाचा उल्लेख आहे तो लाजरा संदर्भात करतो. येशू शिष्यांना म्हणतो की लाजर जो आहे, आपला बंधू लाजर हा झोपी गेला आहे. पण खऱ्या अर्थाने शिष्यांना झोप हा शब्द कळालाच नाही. मग येशू त्यांना स्पष्टपणे उघड करून सांगितले की लाजर मेला आहे. बघा या ठिकाणी स्टेफन जे आहे ना, त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना करते माहिती का, यांच्या पापाच बद्दल यांना क्षमा करते, त्यांच्याकडे मोजू नको. देवाने धैर्याचा आत्मा का दिलेला आहे? पण परमेश्वराने आपल्याला धैर्याचा आत्मा का दिलेला आहे? आपण एकमेकांसोबत प्रेमाने वागावं, आपण एकमेकांसोबत संयमाने वागावं, यासाठी देवाने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. लक्ष द्या, धैर्याचा आत्मा आपल्याला सूड घेण्याऐवजी प्रेम आणि क्षमेमध्ये चालण्यास शिकवतो. आणि आपण प्रेमामध्ये आणि क्षमेमध्ये चालण्याकरता तयार असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला केव्हा तयार होता येईल? जेव्हा आपल्या ठाई धैर्याचा आत्मा असेल. आणि हा धैर्याचा आत्मा आपल्या ठाई असावा, यासाठी आपण प्रतिदिवशी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवाला म्हटलं, देवा, हा धैर्याचा आत्मा मला तू दे. देवा, मला धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने जे आहे ना, तुझी इच्छा निर्भीडपणे पूर्ण करायची आहे. देवा, मला ह्या धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने जे आहे ना, लोकांना तुझं जे वचन आहे कोणाची भीती न बाळगता सत्य सांगायचं आहे. देवा, ह्या धैर्याच्या आत्म्याच्या साहाय्याने मला जे आहे ना, परीक्षेमध्ये स्थिर राहता यावं म्हणून तुम्हाला काय कर, ह्या धैर्याच्या आत्म्याने भर. देवा, सैतानाच्या प्रलोभनावरती विजय मिळवण्यासाठी मला ह्या धैर्याच्या आत्म्याची गरज आहे. मला तू हा धैर्याचा आत्मा दे. तुम्ही देवाकडं ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, इतरांना उभं करण्यासाठी, इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी मला धैर्याचा आत्मा पाहिजे. तुम्हाला देतो, देव देईल. तुम्ही देवाला म्हटलं की देवा, इतरांना, देवा, तुझं वचन हे निर्भीडपणे कुणाची भीती न बाळगता लोकांना सांगण्यासाठी, प्रचार करण्यासाठी मला ह्या धैर्याच्या आत्म्याची गरज आहे. तुम्हाला हा धैर्याचा आत्मा दे. नक्कीच देव तू देईल. देवा, तुम्ही म्हणतो देवा, मला प्रेम आणि संयमाने जीवन जगण्यासाठी या धैर्याच्या आत्म्याची गरज आहे. तुम्हाला हा धैर्याचा आत्मा दे. देव हा धैर्याचा आत्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. चर्च, धैर्याच्या आत्म्याची गरज ही आपल्याला आहे. आणि म्हणून आपण देवाकडं प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू आम्हाला धैर्याचा आत्मा दे. निश्चित अर्थानं देव हा आपल्याला धैर्याचा आत्मा दिल्याशिवाय राहणार नाही. देवा, या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे. यावेळेला आपण